दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिलाय। राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेरीस उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केलेला आहे। राजन साळवींनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला असून ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। ठाण्यातल्या आनंद आश्रम येथे त्यांचा पक्ष प्रवेश होईल। पक्ष प्रवेशाच्या वेळी राजन साळवी मोठे शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे। वेदांत नेप सध्या राजन साळवी यांच्यासोबत संवाद साधतायत। थेट जाऊया। आपण बघतो राजन साळवी हे प्रत्येक जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, कृपया करून मला तुमचा अपमान करायचा नाहीये। कृपया करून मी प्रवेश केल्यानंतर आपल्याशी संवाद साधतो। न संवाद साधता गेलो तर मला विचारा, बस प्लीज। आपण अनेक आरोप सुद्धा केले, तुम्ही सोडून गेल्यानंतर काही आरोप त्याची सर्व उत्तर मी देईन ना। बोललो मी उत्तर द्यायला समर्थ आहे, उत्तर देऊ शकतो, उत्तर देणार। आता फक्त माझ्या सर्व सहकार्यांना मी भेटतो, आपण सुद्धा माझ्यासोबत त्या ठिकाणी चहा नाश्ता करूया। किती वाजता पक्षप्रवेश किती वाजता पक्षप्रवेश आहे? कारण तुम्ही काल एकनाथ शिंदेना काल भेटला। 3 वाजता प्रवेश आहे। 3 वाजता प्रवेश आहे। मोठं शक्ती प्रदर्शन केलं जातंय, तुमचे समर्थक मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन नाही आहे, हे माझ्यावरचं असलेलं प्रेम आणि विश्वास आहे। त्यामुळे आपण विनायक राऊत थेट आरोप मी बोललो ना। आपल्या प्रश्नांची उत्तर राजन साळवी देणार आपण नाश्ता करूया माझ्यासमोर। आणि विनंती का माहितीये का, की मला एकाला दिलं एकाला नाही दिलं तर तो मेसेज चुकीचा जातो, म्हणून सर्वांशी मी बोलणार। आपण आता मस्त की नाश्ता करूया, चहा घेऊया, गप्पा मारूया आणि निघूया। आपण एक महत्त्वाचा त्यामुळे आपण बघितलं की कार्यकर्ते मोठ्या संख्येने ते जमा होत आहेत, प्रत्येकाशी भेटतायत आणि जसं त्यांनी सांगितलं की दुपारी 3 वाजता राजन साळवी हे पक्षप्रवेश करणार आहेत, शिंदेच्या शिवसेनेत हे पक्षप्रवेश करणार आहेत। आणि त्यांनी जसं सांगितलं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईल, पक्षप्रवेश झाल्यानंतर जे काही आरोप केले जात आहेत त्याच्यावर सुद्धा हे उत्तरं त्यांच्याकडनं दिली जातील। किरण सामंतांशी काही बोलणं झालं तुमचं काल ते तुमच्यासोबत? म्हणून म्हटलं तुम्हाला मी सर्व प्रश्नांची उत्तरं देतो बोललो। आता एकाला दिलं एकाला नाही दिलं असं होता का म्हणे। आपण 1 वाजता इथून निघू, 3 वाजता तिथे आपला प्रवेश झाला की तुमच्याशी मी संवाद नक्की साधला, हा विश्वास ठेवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।